उन्हाचा तडाखा वाढला की ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण सुरू होते. पण लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील देवंगरा गावात एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. आपल्या गावाची तहान भागवण्यासाठी खुद्द सरपंच आणि उपसरपंचांनी कमरे इतक्या पाण्यात उतरून श्रमदान केले. देवंगरा गावची लोकसंख्या सुमारे 500 उमऱ्यांची. घरणी मध्यम प्रकल्पाची योजना बंद पडल्यानंतर सध्या गावची तहान देवंगरावाडी येथील साठवण तलावावर अवलंबून आहे. मात्र उन्हामुळे तलावाची पाणी पातळी खालावली आणि पाणीपुरवठा करणारी मोटार कोरड्या जागेत आली. गावाचा पाणीपुरवठा खंडित होऊ नये म्हणून सरपंच नामदेव शिंगडे आणि उपसरपंच रंगनाथ लवटे यांनी वेळ न घालवता स्वतः तलावात उतरण्याचा निर्णय घेतला. चिखल आणि पाण्यात उतरून त्यांनी विद्युत मोटार आणि जड पाईप्स आत सुरक्षित ठिकाणी सरकवले. लोकप्रतिनिधींच्या या तत्परतेमुळे गावाचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाला असून त्यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. एकीकडे लोकप्रतिनिधी पाण्यात उतरून काम करत असताना दुसरीकडे सरकारी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत देवंगरा ग्रामपंचायतसाठी 1,76,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र अद्याप योजनेचं काम अपूर्णच आहे. विहीर, पाईपलाईन आणि शुद्धीकरण संचाची प्रतीक्षा गावकरी करत आहेत. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.